भंडारा शहरातील खाप तलाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या प्रश्नावरून आज शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत 24 तासात खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। भंडारा शहरातील खाप तलाव परिसरातील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज वाहन चालकांचे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। आंदोलनादरम्यान NHAIचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना तीव्र शब्दात जाब विचारला। अधिकाऱ्यांनी तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा 24 तासानंतर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक वक्तव्यही केलं। दरम्यान रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। 7 ते 8 वर्ष झाला राष्ट्रीय महामार्ग रस्ता झालाय आणि तेव्हापासून हा रस्ता बनला नाही। याच्यामुळे कितीतरी लोक दगावलेले आहेत। काल पण एक मोठी घटना झाली असती आणि ते अधिकारी म्हणतात का बा आम्हाला काही माहिती नाही, हे नाही, असं टोलाटोलीचे उत्तर देतात। मग आता जर समजा हे अधिकारी जर याच्यावर लक्ष घालत नसतील, खासदार जर लक्ष घालत नसतील, तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे। विषय जनतेची बांधिलकी सगळ्यात महत्वाची आहे। सरकार हे नंतरचं असते, पण सरकारपर्यंत जरी हे खासदाराचं काम होतं जायचं, खासदार जर गेले असते, त्यांनी पाठपुरावा केला असता तर हे रस्ता बनला असता। पण खासदार जातच नसेल तर आपाप काही सरकार तर देणार नाहीये। जर माझ्या स्टेट गव्हर्नमेंटचा असता तर मी कार्यकारी अभियंत्याला ठोकलं असतं चांगला, परंतु हे काय यांच्या केंद्र शासनाचा रस्ता असल्यामुळे यांनी खासदारांनी लक्ष घालायला पाहिजे। नुसतं राजकारण होऊन किंवा स्टंटबाजी करून होत नाही, तर हे लोकांचे कामं करणं महत्वाचे असतात। आणि या परिवाराचा एक जुरा समजा दगावला तर याचा जबाबदार कोण, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी, हे महत्वाचं आहे।